अरे तो पोरग काय आमच्यावर उडायला सोडलं काय काय केलं त्यांनी आमच्यावर काय केलं काय सांगा तुम्हाला काय केलं हे बघा ऐका पूर्वा हे बघ हे मला मारून टाकतील नाही मारून नाही तुला पुरून टाकीन पुरून टाकीन पुरून बोल ना काहीतरी जे आहे ते सांग ना तू तू छोट्या मालकीन तुम्ही इकडं अरे काय छोट्या मालकीन मग मोठ्या मालकीन म्हणू का अरे मला ना तू मालकीन नको बोलू बाबा मग मालक बोलू का मला नावाने हाक मार पूर्वा बर पूर्वा मालकीन ते पूर्वा पूर्वा फक्त पूर्वा हा काय चाललंय काय नाही हे शेण ओढीत होतो हा का झालं का मग हा काय रे लयच थकल्यावाने दिसतोय रे तुम्हाला अगं मग आता कामच तेवढं असतं ना मला थकणार नाही तर काय होणार मग हा ते तर आहे पण आजचा दिवस चांगला जाईल बरं का माझं सकाळी सकाळी दर्शन झालं मला मग जाणारच ना आणि आजच नाही रोजच जाईल आता तुझा दिवस खरं? हा तुम्हाला सांगू का हा. म्हणजे तुला सांगू का हा आता दिवस झाली इथं आलो बरं का हम्म. पण एवढं मन रमलंय माझं इथं असं वाटतंय आयुष्यभर इथं मी गडी म्हणून काम करावं आयुष्यभर गडी नाही नंतर माझ्यासोबत लग्न करायचंय तुला लग्न हा बापरे खरं काय आणि त्या सोड ना माझ्याशी बोल लग्न तुम्ही म्हणजे तू म्हणजे माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे हा अगं पण तू एवढ्या मोठ्या घरची आणि मी असा गरीब इथं गडी म्हणून काम करतोय काय नाही होत असं मला आवडतो गडी पण गडी म्हणजे मी गडीच आहे गडी माणूसच आहे मी हा. मी बाई माणूस नाहीये काही जोक करतो रे अरे ए तू ते डाळिंबाला फवार मारायला गेलता का नाही पप्पा ओरडतील परत नाही मी तर गोट्यातच काम करतो दिवसभर का मग तुला बघायला भेटल ना मला मध्ये मध्ये अरे येडगत नको करू परत ते वरडतील तुला कामावरून काढून टाकतील मला बघायला नाही भेटायचं मग कुणाला जाऊन बघशील मग तिथं डाळिंबात कुणाला बघू मी झाडांना बघ असं कसं अरे बाबा तिकडे जाऊन फवार मार परत पप्पा चिडतील तुझ्यावर चांगलं सांगते ना मी तिकडे येईन ना तू पण घरी काय सांगशील पप्पाला मी चालले मैत्रिणीकडं खरं हा येशील ना तू आणि मग जमल मी वाट बघतो मग हा बर तसं मी फवारा नाही मारणार पण सांगतो तुझ्या पप्पाला फवारा मारायला चाललो काम कर हा हा मी तिथं बसतो वाट बघत हं? चालेल येशील ना तू हो खरं हा जमल जाऊ मग मी जातो तू थांब मी आता हे करू का काम नाही बरं तू जा मी पण जातो चल मग हा बर थांब मी आधी जाते मग तू मागून ये बर चल बाय यस एवढी भारी पोरगी ती पण मालकाची पोरगी माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली वा आता मी हिला सोडित नसतो बरोबर लग्नच करतो सोबत चला डाळिंबाच्या बागात भेटायला येणार रे मंगल त्याला हरणारे नुसते टंगाळ मंगळ करतात गड्या आपल्या घरी 4 गडी एक नाही धड बराबर चिंध्या हा ना असं झालंय आणि तर ते यांचं तर बाजूलाच राहिलं त्या रामभाऊला तर आहे ना एक काम 10 वेळेस सांगावं लागत काही खरंय आता अहो. त्याच्या वयामानाची मर्यादा म्हणून आपण किव म्हणून ठेवलाय हा ना. ते आतापर्यंत त्याला हाकलून दिला असता लय वर्षापासून आहे हा. म्हणलं जाऊ द्या पण ती मला तर राग एकाच गोष्टी प्रत्येक गोष्ट त्याला आहे ना सारखी सांगावं लागेल जाऊ द्या तो वयानुसार आपण एकदा सांगितल्यावर माणसांनी समजून घ्यायला पाहिजे ना त्याचं पोरगमच करतंय की येऊन करतय आज करतय इथून माग होतं का तेवढं आहे मग आता हरणारा चुटूक इकडं अर्ध काम करेन तिकडं अर्ध काम सोडेल या ऐका होईना पण करतेच ना ती हाही एवढू देत पण त्यांच्या वजनानुसार करतेच ना ती काम करतेच का नाही बरं हे रामभाऊ आलता का इकडे रामभाऊती सकाळी गेले दारा धरायला उसा आलाच नाही का त्याच्यावर लाईट तर घडी बरं ठिकाणा मग काय करते काय माहिती तिकडे ते गायच्या गोट्यात कोण आहे मग गायच्या गोट्या ए रामभाऊ ए रामभाऊ रामभाऊची. आणि तू काय म्हणली तिकडे उसात गेलाय खाली आता सकाळी गेला होता मग इथं गोट्यात काय करतोय तू गायच्या
हा मी तर शेण पडली होती काढायला नको का? बर ठीक आहे ते उसाला दार धरलं का नाही हो दारू दे, पण पाणी कुठे लाईट नाही ना. लाईट ठिकाणा ना, लाईटीचा तर मोठा प्रॉब्लेम आहे. करावाच काय? काय लाईटीचं काय सांगायचं रात्रीची लाईट येते ते बिबट्या तरी हवं आपल्याला जे वाटतंय पाठी येते तो कदा ती लाईट. अरे बिबट्याला काय घाबरतो बिबट्या तुला बघितलं तर पळून जाईल आणि तू म्हणतो बिबट्या येईल काय बोलतोय काही ना राम भाऊ तुला असं वाटतं का बिबट्या तुझ्याकडे येईल म्हणून मला जीव आहे ना. अरे आहे पण अरे उलट त्याला भीती वाटेल की मी बिबट्याकडे आलोय म्हणून तुम्ही त्याला जोक करता बाई खरंच. बर जाऊ दे मी काय म्हणतो ऐक आता परत परत सांगणार ना नाही नाही सांगायची गरजच नाही. हा तेच सांगतोय नीट ऐकून घे लाईट आल्यावर उसाला दार धरायचंय आता एक काम कर पंप घेऊन जा आणि डाळिंबावर आहे ना फवारणी कर तेवढी नीटनेटके करा. आणि वारं व्यवस्थित सुटलंय. कर जास्त औषध टाकू नको नाही तर ती आहे तर ती डाळिंबाची झाड आहे ना जळून खाकवते काय नाही तेच मिली बिली कळत का पण. हो. मालकीणबाई, होय. मला काय सांगावं लागतं मी शेतकरीच आहे. हा तेवढं मी आहे. काय म्हणतो हा. ते फवारा मारत होता डाळिंबाला तुम्ही हो. काल बोलली होती रामभाऊ हे तुझंच पोरग आहे का माझं ते, माझं. डाळिंबाला फवारा मारायचा मी जातो लगेच तिकडं अरे लय भारी काम होईल मग तर हा? हा अय, जाऊ दे त्याला मग माझं औषध हा तर ते काय आहे यांना कळणार नाही ना किती मिली टाकायचं एका पंपाला औषध बरोबर आहे बरोबर काय आहे होईल हो. जास्त प्रमाण जर झालं हो. आणि डाळिंब जर जळले मग काय करायचं एकदम बरोबर आहे हा? हो. त्याचं बरोबर आहे त्याने मी सेविंग केली ना. हा. असं माहिती. तर मी काय म्हणतोय एक काम कर तू डाळिंबावर फवारणी कर आणि तू एक काम कर त्या खालच्या तुकड्यातले आहे ना ते सारे वड थोडे चालेल, चालेल. काय गावात मी काढतो. हा म्हणजे उद्याच्याला तिथं काहीतरी ना लावता येईल आपल्याला गावात हे करायचं, आंध्रे. हो मी पडलो, पाणी बी खाली जाईल. चालन मी चालन सगळे फवारे मारतो काय 10-20 जण आहे ना हो आज आहे ना पुरत करून टाकतो पण चांगलं व्यवस्थित मार बरं का भाऊ व्यवस्थित एकदम दाट मारतो हा 10-20 फवारे होते ना 20-20 पंप होतील ना होते ना. हा बरं मग तेवढं जेवढे कर. होतील तेवढे चालन चालन हा? घ्या करून तेवढं तुम्ही मग टेन्शन नाही घेऊ मी सगळं काम ओके करतो चालन चालन आता मी म्हणजे मला आहे ना तुमचा स्वभाव आवडलाय हम्म. बर का म्हणजे तुम्ही चांगली वागणूक देता मी याच्या आधी कामाला होतो का नाही तिथं मला अशी वागणूक चांगली नव्हती देत अशी इज्जत काढणार हम्म. शेळ पाक खायला देणार अरे बोलायला नीट नव्हते ते मला घोडे लावायचे हम्म. थोडं काम चुकलं का ते पण उघडीत तुम्ही- होतं ना मुळात. देवासारखे माणसं येतं तुमच्या तोंडात साखर असं वाटतं आयुष्यभर इथं काम ए करेल रामभाऊ हा का? त्याला दूध वगैरे पाहिजे का नाही गायांचं आपल्या तर खाण्यापिणे जेव्हा पाहिजे ते चांगलं. आयुष्यभर इथं काम करायला तयार आहे. वाढ आहे हा, का? हा. अन्नाशिवाय जगतं का माणूस? त्यातली पडलं का? खायला बरं घालायला. जा अण्णा बरं तुम्ही जा. निघा आता तुम्ही खालच्या तुकड्यात तेवढे सारे वडून घ्या नका तुम्ही. हा निघा मी जातो बरं का? बर बर चालत चालत हो आयला पण मी काय म्हणतो पोरगं लई नाही हुशार आहे ती. आहे का? हुशार आणि- रामभाऊ आता कसं वयामानाचं थकलंय जरा. थकलंय पण पोरग चांगलं आहे. जरी ह्यो टाकला ना त्याला काढायचं नाही कारण ह्याच्यामुळं पोरग आपल्याकडे काय बरोबर आहे. आणि ते हरणाऱ्यांना पण ते लय काही गोष्टी समजून हा. हरणाऱ्यांचं आता काय ते लय अवघड खेळ आहे त्या. हम्म. हो बरं मग काय ते आता काय करते बघते ना घरात काहीतरी कामात धंद्याचं. तुम्हाला म्हणलं होतं नगरला जायचंय काय करता काय आता नगरला काय काम करायचं याचं जाऊन थोडं बघून मार्केट मध्ये काही खरेदी काय बिरेदी. आणायचं? हा घेऊ काहीतरी अरे कोहिनूरला आपण लगेच चेहऱ्यावर हसू येत चल कोहिनूरला जाऊन येऊ. अगं तू म्हणावं मी कधी नाही म्हणावं असं कधी झालंय का मी तेच म्हणते. म्हातारपणात तू मला आहे आणि मी तुला आहे चल चला चला मला वाटलंच नव्हतं तू येशील म्हणून. आता मग मी तुला बोलले होते मग मला यावंच लागणार आहे. आणि पप्पाला काय सांगितलं? मी काहीच नाही सांगून आले. काहीच नाही सांगितलं. हं. आणि तुला घरी बघितलं मग त्यांनी अरे हे टोचतंय मला खूप. काय टोचतंय? हे बघ ना. आता झाडं उपटू शकत नाही मी कारण ते हो का? तुझ्या पप्पाचं झाड माझ्या आहे ना. पप्पाचं झाड आहे काय? हा म्हणजे डाळिंबात झाड आहे पण तुझ्या पप्पाच्या शेतीत आहे ना. खरे खरे. म्हणजे माझ्या सासऱ्याच्या वावरातलं झाड आहे ते. हं. हे माझ्या सासऱ्याच्या वावरातलं फुले हा मग विश्व. हा का? मला आहे ना खरं विश्वासच बसा ना म्हणजे माझ्यासोबत लग्न करून राहील. हा का? आता बसला का? अयो एवढी चिमटी घेत असतो का? हा एवढंच घेणार मी. लयच चिमटी घेतली जोरात तू.
दुखायला लागलं लई. पण खरंच भारी बरं का तू. मला लय आवडते तू. हा ना पण- मला पण ना तू खूप आवडतो. मला काय म्हणायचं, पण तुझे पप्पा आपलं लग्न लावून देतील का? हा आणि नाही दिलं ना तर मी पळून येईन. खरं? हा. बरं. हम्म. तुला घाम आलाय वाटतं इथं. थांब 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 थांब. तुला सवय नाही ना उन्हाची रानात यायची. मला पण सवय लागल आता तुझ्यामुळं. नाही नाही, आपलं लग्न झालं ना, मी वावरत नाही येणार काम करायला. मग आणि तुला पण रानात नाही आणणार मी. मग आपण खाणार कसं? खाणार कसं म्हणजे मी नोकरी करल, दुसरं काहीतरी करल, मी काम बिझनेस करल. हा का बर जमन ना. जमलं आता काय करू, थोड्या दिवसात आहे ना तू घरी सांगून टाक. हा जर ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर आपण पळून जाऊ. जमन ना. हा मला आहे ना आमच्या अण्णाला पण सांगावं लागेल हे, नाहीतर काय होईन आपण जाऊ पळून आणि अण्णाला मारती नाही देतील पोलिसात ताब्यात तुझ्या घरचे. मग काय करायचं? हा बाबा तुझे पप्पा लय गरीब आहेत रे, मला लय वाईट वाटतं त्यांचं. किती म्हातारे येत ना रे ते, तरी एवढं राबराब काम करतात ना ते. जाऊन दे, मी आले ना तुम्ही दोघांना सुखाने बसून राहताल. मी खूप असं भारी भारी जेवण करून ना तुमच्या दोघांना खाऊ घालू. पण काम धंदा करावं लागेल ना मला काहीतरी. हा ते आहे. किती गोड असते बरं तू. असं वाटतं आयुष्यभर तुझ्याकडे बघत राहू. मग बघतच राहा ना. तुला कोण नको बोलले. चला बाई, आज माझ्या मनासारखी खरेदी झाली. हा, मग पैसे खर्च केले आज. पैसे खर्च तर होणारच ना. मालक मालक काय काय तुम्ही अहो तुम्हाला माहिती आहे का काय काय हरवणार काय झालंय? तेच सांगा आलोय. अरे झालंय काय सांग ना. अहो तो नवीन गडी काय काय त्याचं नाव आहे रामभाऊ तर पोरग का? हा हा आणि आपली छोटी ताई हा. त्या डाळिंब्याच्या बागात काय चाललं होतं काय नुगु 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 गप्पा अरे मारते. बापरे, हा रामभाऊचं पोरग. हा, आणि तुम्ही आणि- काय कशाला पाठवलं त्याला तिकडे तुम्हाला काय सांगितलं का त्यांनी नाही ते म्हणलं डाळिंबाला आहे ना फवारणी मग मारतो. असा फवारा चाललाय का त्यांच्या दोघांचा आधी काय आम्हाला दिसलं तिथं फवारा पण तायडी पण तिथं होती काय भानगड काय आहे? फवाराच्या नावाखाली काय करतात काय माहिती? हा ह्यो म्हणतो मी फवारा मार बघावंच लागेल त्याचा. अहो काय नसतं इथं उभा राहून टाळ टाळ बोलताय. चला राहणार. चला आता आलाय ना तुम्ही गाडी लॉक करा आणि चला ते तायडीला पण सांगा आणि ती नवीन गाडी कोण आहे तो त्याला पण सांगा. हा हा चला आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. चला पुढे ते काय घ्यायचं यायचं चला असं वाटतं बघा, बघा, बघा. पूर्वा पूर्वा अयो कशाला भगवान टप्पा ग? भाड खाऊ. इथं उभा राहा. चुकलं मा. चुकलं? ही तू फवारणी करतोय का? ही फवारणी चालली याची. ही फवारणी करतोय. स्त्रिया चुकलं मला चुकलं माझं. भाड खाऊ. ते कुठे राम आहे कुठे? फोन लावा त्याला. पप्पा त्याला मारू नको ना पप्पा. अक्कल आहे का कोणाबरोबर काय करावा? लायकी बघून तरी जरा नाटक करावा. अगं मम्मी बसले होते मी इथं. हा? इथं कुठं जाऊ? हॅलो राम आहे कुठे तू? ए, इकडे इकडे कुठे? ताबडतोब डाळिंबाच्या बागेत ये लवकर. भाड खाऊ. तो पोरग का आमच्या उडाली सोडला का? लवकर येणार तर मुर्दाच पाडीन तुझा मी. अरे हे? मालक पूर्वा सांग ना चुकलं माझं चुकलं अरे त्याच्यात चुकलं रे. बाईला. बाजूला करा. इथं मुंडका मोडा. इथं मुंडका मोडा चांगला. गर्दी आहे रे असा. सोंग करतो का आमच्या पुरी बरोबर. हे नाटक करतो. आला का नाही तो एक बाप आला? इथं पाहिलं मुर्दा उचला. पाहिजे. असे हात मोडू का मोडू का पूर्वा हात मोडला मा. हाडूक फ्रॅक्चर झाला हाडूक. हाडू फ्रॅक्चर होत का काय होईल? हात निघाला. ऐका मला ते बघा इथून पुढे नाही भेटणार मी चुकलं माफ करा मला. राम्या कुठे आला का नाही भाड खाऊ अजून?
बोलूला नाऱ्या एवढं लांब आहे का रान तिथून इथं येणं व्हाय ना त्याला पूर्वा हे बघ पप्पा सोड ना कशाला का रडायचं सोंग करते आणि तुझे हे काय इतकं चालू होय का हा? नाटक करते हेच तुला आम्ही संस्कार दिले का ए पळशील इथं उभा राहा एवढे पळम बाप जाते पळून पूर्वा भामटी फाशी आहे. बसेल मला अहो ते आजू काय आहे ना अजून काय झालंय बघा यो आला काय झालं काय माझं ए, राम्या. झालं काय सांगा तुम्ही ए, भार खाऊ अरे तो पोरग काय आमच्यावर उडायला सोडलं काय हा? काय केलं त्यांनी आमच्यावर काय केलं काय सांगा तुम्हाला काय केलं हे बघ ऐका पूर्वा हे बघ हे मला मारून टाकतील नाही नाही, मारून नाही तुला पुरून टाकीन पुरून बोल ना काहीतरी जे आहे ते सांग ना तू बोल ना काहीतरी अरे तुझ्या बरोबर ह्या कार्तीला पण पुरून टाकितो ती कार्तीच नको आम्हाला पुरून टाकतो दोघांना पण अहो दादा माझं त्याच्यावर प्रेम आहे तुझं प्रेम घाल तिकडे चुलीत अगं ते नौकर आपल्याकडे गावकरावर प्रेम करते का कार्ती होय गं? मारू नका तिला मारू नका अक्कल आहे का आपले अगं बराबरीच्या बरोबर तरी प्रेम करायचं ना असल्या थर्ड क्लास वाल्या बरोबर प्रेम करते का मला काय माहिती झालं त्यांनी म्हणून हे बघा आमची पहिलीच भेट होती आम्ही याच्या आधी भेटलो नव्हतो पण तिचं पण माझ्यावर प्रेम आहे माझं हे बघा ह्यांच्यात काही चूक नाहीये दोघांचे पण मी त्याला प्रपोज केलं मला तो आवडला होता मी त्याला तुझं तर थोबडच पुढितो ग मी तू आहे ना तुझ्याकडे बघतो हे एक काम कर का घे त्याला ए, चल रे आम्या चाल पूर्वा तुम्हाला आहे ना पोलीस स्टेशनला आहे ना जमा करतो मी हा. आमचं लग्न लावून द्या लग्न लावून द्या आमचं लग्न बिग्न काही नाही अरे बाबा, हे आहे का थोबाड बघ आरशात आलं, थोबाड बघ थोबाड. तिला आवडतो की नाही विचारा हा, आवडतो ओके आता तुम्ही काढत लावीन तिला अक्कल नाही ती काही बोलन म्हातारपण नाही कोणाला कळाला तुम्हाला नको. चला ही बरं आहे का हा? आता मला माहिती आहे. आमची इज्जत विशीवर चांगली ती मला माहिती आहे. असं कधी मला माहिती आहे का जनता कामावून काढून टाका राम राम फोका ते तर होणारच आहे पण यांना पहिलं पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकायचं आहे हा. पोलीस बिलिसांच्या नाही नादी लागायचं झालं ते लय झालं आपली नका चौक आलो पोलिसांपर्यंत जाऊन यांना हाकलून द्या ह्या कार्टला घ्या घरी कशाला पोलिसां बिलिस म्हणताय घरी घ्या चल रे, चल, चल. चल बाळगा, चल. हा? तू कुठे निघाली कुठे निघाली हा? कुठे निघाली हा? घरी होय का कुठे निघाली हा? जा घेऊन तिला घरी तुम्ही काय करीत होते मग चल दगड घालायचे ना पाठीत तैयार रहा चला रे सुरू करो